गेल्या 24 तासात रायगड जिल्ह्यात अपघातांची मालिका सुरूच आहे। यात अनेकांना जीव गमवावा लागला तर काही जण गंभीर जखमी झालेत। रायगडमध्ये आणखी एका ठिकाणी अपघात झालाय। माणगावहून पुण्याकडे जाणाऱ्या एसटी बसला निजामपूर जवळ अपघात झालाय। रस्त्याच्या कडेला साईड पट्टी घेत असतानाच बस अचानक घसरून पलटी झाली आहे। सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाहीये, पण तरी 4 प्रवासी जखमी झालेत। या जखमींना माणगाव सरकारी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले। माणगाव बाजूकडून येणारी एसटी बस आज निजामपूर येथे अपघात झालेला आहे। या अपघातामध्ये या बसमध्ये एकूण 29 प्रवासी असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे। त्यामध्ये 4 प्रवासी किरकोळ जखमी झालेल्याची प्राथमिक माहिती मिळाली असून ही बस आहे ती माणगाव बाजूकडून पुणे बाजूकडे जात असताना या गाडीचे ड्रायव्हरचं नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याचं समजतंय। सकाळी 9:30 वाजता माणगाव जामखेड ही गाडी आल्यानंतर इथे निजामपूर कोस्ते या भागात या गाडीचा अपघात झालेला आहे। या बसचा अपघात झालेला आहे। आपण दृश्यामध्ये पाहू शकताय बस ही रस्त्याच्या बाजूला कलंडली आहे। त्यामध्ये 29 प्रवासी असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे। तरी किरकोळ जखमी 4 असून त्यांना माणगाव उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे। शिवसत्ता टाइम्ससाठी दीपक दबके, माणगाव। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।